Hello students, myself Kiran Jadhav. I am science teacher. Today we have started the science and technology part 2 first chapter heredity and evolution. In this chapter the content heredity and heredity changes, transcription, translation and transcription, evolution, evidences of evolution, Darwin's theory of natural selection, Lamarckism, species and human evolution. Now, can you recall which component of the cell nucleus of living organism carries hereditary characters? Hereditary characters अनुवंशिक गुणधर्म. सेल्युलर न्यूक्लियस पेशी केंद्रकातील सजीवातील पेशी केंद्रकातील अनुवंशिक गुणधर्म कोणता कंपोनंट वाहून नेतो, कोणता घटक वाहून नेतो, काय नाव आहे त्या घटकाचं? बघा, ही आपली समजा सेल आहे आणि ह्या सेलमध्ये हा काय आहे? न्यूक्लियस. हा काय आहे? न्यूक्लियस आहे. आणि ह्या न्यूक्लियसमध्ये काय असतात? आपले जेनेटिक मटेरियल असतात. आणि हे जेनेटिक मटेरियल ज्याला आपण काय म्हणत असतो? DNA. तर हे DNA काय करत असतात? आपले हेरिडिटी कॅरेक्टर ट्रान्सफर फ्रॉम वन जनरेशन टू अनादर. What do we call the process of transfer of physical and mental character from parents to progeny? आई वडिलांकडून किंवा मातापित्यांकडून मुलांकडे जे शारीरिक आणि मानसिक लक्षणे संक्रमित केले जातात त्या प्रक्रियेला आपण काय म्हणतो? कॅरेक्टर ऑफ हेरिडिटी पॅरेंट्स टू प्रोजेनी और पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग. आई वडिलांकडून मातापित्यांकडे जे मेंटली आणि फिजिकली कॅरेक्टर वाहून नेले जातात त्याला आपण हेरिडिटी अनुवंशिकता और इनहेरिटन्स म्हणतो. विच आर द कंपोनंट? द DNA मॉलिक्यूल. DNA मॉलिक्यूल हा कोणकोणत्या कंपोनंटने बनलेला आहे, कोणकोणत्या घटकांनी बनलेला आहे? तर फ्रेंड्स, आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की हा सेलमधला हा न्यूक्लियस आहे. ह्या न्यूक्लियसमध्ये हा जो DNA आहे हा कोणकोणत्या घटकांनी बनलेला आहे? तर हा बनलेला आहे हा बनलेला आहे फॉस्फोरिक ॲसिड, नायट्रोजिनस bases and ribose is one kind of sugar. This DNA molecule made by phosphoric acid, nitrogenous bases and ribose sugar. These contents we have already studied last year. Now come to our chapter's content, heredity and heredity changes. You know that heredity is a transfer of biological character from one generation to another via gene. Johann Gregor Mendel is pioneer of the modern genetics. First, what is heredity? अनुवंशिकता म्हणजे काय? Very simple definition. We have talked about heredity. Biological character transfer from one generation to further or parents to progeny or offspring. आई वडिलांकडून जे बायोलॉजिकल कॅरेक्टर्स जे आहेत, जैविक गुणधर्म आहे, ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाण्याची जी प्रक्रिया आहे तिला आपण अनुवंशिकता असे म्हणत असतो. जॉन ग्रेगर मेंडल इज अ पायोनियर ऑफ मॉडर्न जेनेटिक्स. हे जे सायंटिस्ट आहेत जॉन मेंडल यांच्याविषयी आपण लास्ट इयरला शिकलो होतो. यांनी बराचसा अभ्यास केला होता की नेमकी अनुवंशिकता काय आहे. पी प्लांटवरती त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये अभ्यास केला होता आणि ते पायोनियर ऑफ द मॉडर्न जेनेटिक्स यांनी जेनेटिक्सबद्दल खूप स्टडी केला. अराउंड द पिरियड ऑफ 1886 इट टूक अ लॉंग टाईम फॉर हिम टू अंडरस्टँड द कन्क्लुजन ऑफ हिज रिसर्च अबाउट द हेरिडिटी. आणि प्रचंड अशा अभ्यासामध्ये हे जे जॉन मेंडिल आहे यांनी पी प्लांटवरती प्रयोग केला आणि ते त्यांच्या असं लक्षात आलं की पी प्लांटमध्ये जी व्हरायटी असेल, कलर्स ऑफ फ्लावर्स असेल
साईज ऑफ वाटाण्याचा दाण्याची जी साईज असेल, हे सगळं कसं होतं, सारखं होतं. तर हा सारखेपणा कसा जातो एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे, थ्रू हेरिडिटी. ही अनुवंशिकता आहे. इन 1901 द रिझन बिहाइंड द सडन चेंजेस वेअर अंडरस्टूड ड्यू टू द म्युटेशनल थेरी ऑफ ह्युगो डी व्हिरेज. हे ह्युगो डी व्हिरेजने 1901 मध्ये त्यांनी असं लक्षात आलं की कधीतरी असा सडन बदल दिसतो एका पिढीतून दुसऱ्या पिढीमधला जो अचानक बदल जो दिसतो तो कशामुळे दिसतो, म्युटेशनमुळे. मग व्हॉट इज म्युटेशन वी हॅव स्टडीड. नाऊ नेक्स्ट. नाऊ meanwhile in 1902 Walter and Sutton observed the paired chromosome in the cell of grasshopper. Until then it was not known to anyone. बघा मित्रांनो, आत्ताच आपण बघितलं की वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी हेरिडिटीबद्दल, जेनेटिक मटेरियलबद्दल बरंचसं काही लिहिण्याचा किंवा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी आपल्यासमोर काही हायपोथेसिस मांडलेले आहेत. 1902 मध्ये वॉल्टर अँड सटन यांनी ग्रासहॉपरची जी सेल आहे, ग्रासहॉपरच्या क्रोमोझोमची पेअरच, गुणसूत्राची जोडीच त्यांनी आपल्यासमोर ठेवलेली आहे. आणि हा अतिशय महत्त्वाचा असा रिसर्च होता. रिसर्च स्टार्टेड इन द डायरेक्शन ऑफ फाइंडिंग द नेचर ऑफ जेनेटिक मटेरियल व्हेन इट वॉज प्रूव्ड दॅट जीन्स आर कॅरीड व्हाया क्रोमोझोम्स. आणि हा इतका महत्त्वाचा शोध होता. बघा मित्रांनो, मी तुम्हाला इथे थोडंसं समजून सांगते. ही आपली DNA स्ट्रक्चर आहे. इथे हे नायट्रोजिनियस बेसेस आहेत आणि हे जे आहेत याला आपण काय म्हणणार आहोत, जीन्स म्हणणार आहोत. सेगमेंटेड DNA इज कॉल्ड जीन्स. आणि हे जे जीन्स आहेत, हे जीन्स काय होत आहेत, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ट्रान्सफर होत आहेत. कुणाच्या मदतीने, लुक हिअर अनदर फिगर, धिस इज क्रोमोझोम व्हाया क्रोमोझोम. अतिशय महत्त्वाचा असा हा शोध होता. हे जे जीन आहे हे क्रोमोझोमच्या मदतीने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पोहोचवले जातात. हा अतिशय महत्त्वाचा असा माइलस्टोन असा रिसर्च ठरला. नाउ थ्रू विच 1944 ट्रायो ऑफ सायंटिस्ट ओस्वाल्ड ॲव्हेरी, मॅकलिन मॅककार्थी अँड कोलिन मॅकलिओ proved that except virus all living organisms have DNA as a genetic material. हे जे 3 शास्त्रज्ञ आहेत त्यांनी असं सांगितलं की एक्सेप्ट व्हायरसेस, विषाणू वगळता सर्व सजीवांमध्ये DNA ही काय, जेनेटिक मटेरियल आहे. जिनोम ज्याला आपण म्हणतो, DNA काय आहे, आपली हेरिडिटी किंवा जेनेटिक मटेरियल, अनुवंशिक सामग्री आहे. In 1961, the French geneticist Francois Jacob and Jacques Monod proposed a model for process of protein synthesis with the help of DNA in bacterial cell. आता परत 1961 मध्ये हे जे जेनेसिस्ट होते, फ्रँकोइस जॅकोब आणि जॅक मोनॉड यांनी परत DNA थ्रू प्रोटीन सिंथेसाइज होतं आणि हे प्रोटीन सिंथेसाइज त्यांनी बॅक्टेरियल सेलमध्ये दाखवलं. इट हेल्प टू अनकव्हर अ जेनेटिक कोड्स हिडन इन DNA. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. DNA जो आहे, DNA मध्ये जे कोड आहेत हे कसे आहेत, लपलेले आहेत, ते हिडन आहेत. आणि देअर बाय द टेक्निक ऑफ रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी emerge which has a vast scope in the field of genetic engineering. It is very important. फ्रान्सिस जॅकोब आणि जॅक मोनॉडने काय केलेलं होतं की बॅक्टेरियाच्या ज्या DNAच्या पेशीज होत्या त्या त्यांनी काय केल्या, कोडॉनमध्ये होत्या त्या डिकोड केल्या. म्हणजे नेमकं DNA हा कसा तयार झालेला आहे, त्याच्यामध्ये काय काय कोड आहे हे आपल्याला कळल्यामुळे काय झालेलं, आपल्याला DNAचं रिकॉम्बिनंट करता आलेलं आहे. आपल्याला DNA बद्दल सगळं गुपित कळल्यामुळे आपल्याला डिकॉम्बिनंट करता आल्यामुळे आपल्याला जेनेटिक इंजिनिअरिंगसारखी व्हास्ट एक मोठी काय मिळालेली आहे, ब्रांच मिळालेली आहे. जेनेटिक इंजिनियर इज अ बिगेस्ट ब्रांच ऑफ बायोलॉजिकल स्टडीड फॉर जीन, DNA अँड आवर होल बॉडीज फॉर जीनोम रिलेटेड. नाऊ द
why the genetic engineering is very important in our life. The science of heredity is useful for diagnosis. Very important diagnosis. आता आपण अभ्यासच DNA करतो आहे, म्हणजे आपल्या संपूर्ण हेरिडिटीचा जिनोमचा अभ्यास करतोय. मग आपल्याला जेनेटिक इंजिनिअरिंगमुळे काय करता येणार आहे, डायग्नोसिस करता येणार आहे. कुठला आजार कशामुळे होतो आहे आपल्याला त्याचं निदान करता येणार आहे. ट्रीटमेंट अँड प्रिव्हेन्शन ऑफ हेरिडिटी डिसऑर्डर. व्हॉट इज हेरिडिटी, मगाशीच आपण बघितलं, बायोलॉजिकल कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन. मग ती जी काही डिसऑर्डर असेल, जो डिसीज असेल रिलेटेड टू जीन्स, मग त्याच्यावरती आपण निदान करणार, डायग्नोसिस करणार आणि त्याच्यावरती आपण काय करणार आहोत, ट्रीटमेंट करणार आहोत. प्रोडक्शन ऑफ हायब्रिड व्हेरिएशन ऑफ ॲनिमल्स अँड प्लांट्स, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. फ्रेंड्स, आपण बघतोय की जगाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली, खूप अन्नाची गरज आहे, खूप विविधतेची आपल्याला गरज आहे. मग काय होणार आहे, जेनेटिक इंजिनिअरिंगमुळे DNA रिकॉम्बिनंटमुळे आपण अनेक प्रकारच्या वनस्पती आणि प्राण्यांची काय करू शकतो, निर्मिती करू शकतोय. का बरं, व्हाय इट इज पॉसिबल, बिकॉज जेनेटिक कोडान जे हिडन होते, कोडमध्ये होते, ते डिकोड करण्यात आले. डिकोड करण्यात आल्यामुळे आपण दोन किंवा दोनापेक्षा अधिक वेगवेगळ्या प्रकारचे DNA एकत्र करून आणि आपण न्यू स्पेसीस तयार करू शकतो. फॉर एक्झाम्पल, हॉर्स आणि झेब्रा ह्या दोघांच्या DNAचं रिकॉम्बिनंट करून आपण काय केलेलं आहे, हायब्रिड नावाचा एक ॲनिमल तयार केलेला आहे. सेम जुन्या काळामध्ये जो मका होता त्याची टेस्ट अगदी छान अशी असायची आणि न्यू तयार झालेला जो मका होता त्याची जरा साईज आणि कलर वगैरे छान होता. दोघांच्या DNAचं काय केलं गेलं, रिकॉम्बिनंट केलं गेलं, दोघांना एकत्र केलं गेलं आणि न्यू स्पेसीज किंवा न्यू मधुमका, स्वीटकॉर्न ज्याला आपण म्हणतो, असा एक प्लांट तयार केला गेला. प्लांटमधलं फूड तयार केलं गेलं. म्हणून जेनेटिक इंजिनिअरिंग इज अ व्हास्ट स्कोप ऑफ अ इनहेरिटन्स और हेरिडिटी स्टडी. नाउ नेक्स्ट अवर टॉपिक, again one important thing, industrial process which microbes are used. This genetic engineering is also important in industrial. Which kind of industrial? Mostly about microbes. सूक्ष्मजीवांच्या ज्या इंडस्ट्रीज आहेत इथे सुद्धा जेनेटिक इंजिनिअरिंगला मोठ्या प्रमाणामध्ये स्कोप आहे. फॉर एक्झाम्पल आपण बघू की मिल्क प्रॉडक्टमध्ये तयार होणारं पनीर असेल किंवा कर्ड ज्याला आपण म्हणतो, मग त्याच्यासाठी लागणारे लॅक्टोबॅसिलीज आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे अजून सूक्ष्मजीव आहेत. हे आपल्याला काय करता येणार आहेत, DNAच्या मदतीने त्यांचा आपल्याला डिकोडॉन करून जास्तीत जास्त निर्मिती करायला मदत होणार आहे. नाउ नेक्स्ट टॉपिक अवर चॅप्टर, ट्रान्स्क्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन. नाउ कॅन यू रिकॉल, थोडंसं तुमचं पूर्वज्ञानावरती आधारित आहे. 9th स्टँडर्डला आपण हे शिकलेलो आहोत. पहिला आपला क्वेश्चन आहे, स्केच अँड एक्सप्लेन द स्ट्रक्चर ऑफ DNA अँड व्हेरियस टाईप्स ऑफ RNA. जर विद्यार्थ्यांनो तुम्हाला जर परीक्षेमध्ये असा प्रश्न आला की DNAची आकृती काढा आणि टाईप्स ऑफ mRNAची पण आकृती काढा, तर ऑलरेडी वी हॅव स्टडीड 9th चॅप्टर. आय हॅव सीन here, look this figure, this is a DNA figure, double helix. Now this is nitrogenous bases, double helix, adenine, thymine, guanine, cytosine. This is a DNA structures, and here different types of RNA. Types of RNA, 3 types of RNA. This is mRNA means messenger RNA, rRNA means ribose RNA, and tRNA means transfer of RNA. We have seen here. Now types of mRNA is a linear types. This is a straight chain. Now tRNA is slightly folded now, and tRNA highly folded. We have seen here. These are the different types of mRNA's figure. Now explain the mean of genetic disorder and give name of some disorders. आता जेनेटिक डिसऑर्डर, आपण मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं की जीन एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाताना काय करणार आहेत, सेम
कॅरेक्टर्स पुढे वाहून नेणार आहेत, बायोलॉजिकल कॅरेक्टर ते नेणार आहेत. आता इथे डिसऑर्डर होते म्हणजे डिसीज होतोय, काहीतरी कमतरता येते, काहीतरी चूक होते त्या जीनमध्ये. मग अशी जर काहीतरी कमतरता त्या जीनमध्ये राहिली तर जेनेटिक डिसऑर्डर तयार होते. आपण जेनेटिक डिसऑर्डरमध्ये आपण म्हणू शकतो की ॲबनॉर्मॅलिटीज इन क्रोमोझोम अँड म्युटेशन इन जीन्स आर कॉल्ड जेनेटिक डिसऑर्डर्स. गिव्ह नेम ऑफ सम डिसऑर्डर्स. आपल्याला काही डिसऑर्डर्सची नावं विचारलेली आहेत. तर सम डिसऑर्डर्स लाईक आय हॅव गिवन सम एक्झाम्पल. सी हिअर, दिस इज अ चाइल्ड विथ डाऊन सिंड्रोम. ही जेनेटिक डिसऑर्डर आहे. इट इज रिलेटेड टू मेंटल ॲबिलिटी. अशी डिसऑर्डर ज्या बालकांमध्ये असतात त्यांची मेंटल ॲबिलिटी, बौद्धिक क्षमता काय असते, कमी असते. सेकंड एक्झाम्पल आपण अल्बिनिझमचं देऊ शकतो. बघू शकतात इथे तुम्ही फेट कलर ऑफ स्किन, आईज, रेटिना अँड हेअर कलर ऑल्सो. सम एक्झाम्पल वी हॅव ऑल्सो गिवन फॉर सिकल सेल ॲनिमिया. इट इज रिलेटेड टू ब्लड डिसऑर्डर. नॉर्मली काय असतं मित्रांनो, आपल्या ब्लड सेलचा ज्या सेल आहेत ह्या ओव्हल शेपमध्ये, राऊंड शेपमध्ये आहेत. पण जेव्हा जेनेटिक डिसऑर्डर ज्याला आपण म्हणतो, ब्लडशी रिलेटेड जेव्हा ती डिसऑर्डर तयार होईल तेव्हा काय होणार आहे, त्या अशा अर्धवट तयार होतात. सिकल सेल ज्याला आपण म्हणतो, सिकल म्हणजे विळाचा आकार कसा असतो, असा अर्धगोल, बरोबर आहे. म्हणजे हा असा अर्धवट, म्हणजे ह्या पेशी काय होत गेल्या, अर्ध होत गेल्या आणि ही काय झाली, जेनेटिक डिसऑर्डर तयार झाली. अशा पद्धतीने आपण जेनेटिक डिसऑर्डरबद्दल काय सांगू शकतो, ऑबनॉर्मॅलिटीज जीन फ्रॉम वन जनरेशन टू अनादर अँड सम एक्झाम्पल्स ऑल्सो गिव्ह यू. Now, with the help of RNA, the gene present in the form of DNA participate in the functioning of cell and thereby control the structure and functioning of the body. It is very, very important. DNA कोण फॉर्म करतायत, RNA. विथ द हेल्प ऑफ RNA, DNA पासून आपल्याला RNA तयार होणार आहेत. हे जे RNA आहेत हे आपल्या होल बॉडीला काय करतायत, स्ट्रक्चर्स अँड फंक्शनिंग कंट्रोल करतायत. आपल्या संपूर्ण शरीराची रचना आणि कार्य हे कंट्रोल करण्याचं कार्य DNA मधल्या RNA मार्फत होतं आहे. नाउ इन्फॉर्मेशन अबाउट प्रोटीन सिंथेसाइज इज स्टोर इन द DNA अँड सिंथेसाइज ऑफ ॲप्रोप्रिएट प्रोटीन ॲज पर रिक्वायरमेंट इन नेसेसरी फॉर फूड. बघा DNA काय करतायत, प्रोटीन सिंथेसाइज करतायत. पण कसं, ॲप्रोप्रिएट म्हणजे आपल्याला कुठली ॲक्टिव्हिटी करायची आहे, कुठलं कार्य करायचं आहे, त्या कार्यासाठी कुठल्या टाईप्सचे प्रोटीन्स लागणार आहेत, ते प्रोटीन्स निर्मिती करण्याचं, सिंथेसाइज करण्याचं काम DNA करतायत. दिस प्रोटीन्स आर सिंथेसाइज बाय DNA थ्रू द RNA. दिस इज कॉल्ड ॲज सेंट्रल डोग्मा. व्हॉट इज सेंट्रल डोग्मा? लिसन अँड लुक केअरफुली. Here DNA synthesized RNA and this RNA synthesized protein, doesn't it? Now protein synthesized by DNA. प्रोटीनला सिंथेसाइज करणं, निर्माण करणं, डेव्हलप करणं. प्रोटीनला कोण डेव्हलप करतंय, DNA डेव्हलप करतायत. प्रोटीन सिंथेसाइज बाय DNA. बट हाऊ, प्रोटीनची निर्मिती DNA करतायत. पण कशी करतायत, व्हाया RNAच्या मदतीने. DNA RNAच्या मदतीने प्रोटीन तयार करतात. प्रोटीन सिंथेसाइज बाय DNA व्हाया RNA अँड धिस प्रोसेस इज कॉल्ड सेंट्रल डोग्मा. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आर यू अंडरस्टँड स्टुडंट्स व्हॉट आय एम सेइंग? आय अगेन रिपीट. DNA सिंथेसाइज DNA पासूनच RNA तयार होतात. कसे ते मी पुढे सांगणारच आहे. RNA परत पुढे काय सिंथेसाइज करतायत, प्रोटीन्स. मग प्रोटीन सिंथेसाइज कुणामार्फत होत आहे, DNA. बट विच हेल्प और थ्रू RNA. दिस टोटल प्रोसेस इज कॉल्ड सेंट्रल डोग्मा. इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. नाउ mRNA is produced as per sequence of nucleotide on DNA. Only one of the two strands of DNA is used in this process. The sequence of nucleotide in mRNA being produced is always complementary to the DNA strand used for synthesis. Beside this, there is
uracil in RNA instead of thymine of DNA. This is very important. We have seen here central dogma, DNA synthesize RNA and RNA synthesize proteins. Look here, be carefully. This is our DNA structure, double helix. This is nitrogenous bases, doesn't it? This is nitrogenous bases. This is double helix. दोन स्ट्रँड आहेत, दोन थ्रेड आहेत. याच्यामध्ये काय आहेत? दोन थ्रेड आहेत. हा कोण आहे? DNA आहे. आता ह्या DNAच्या सिंगल थ्रेडपासून काय होणार आहे? RNAची सिंथेसायझेशन होणार आहे, निर्मिती होणार आहे, तयार होणार आहे. मग ह्या RNA वरती पण काय आहेत? न्यूक्लियोटाइड्स आहेत. जसे हे जे नायट्रोजनस बेसेस आहेत, फॉस्फरिक ॲसिड्स आहेत, म्हणजे हे सगळे काय आहेत? असे स्पेसिफिक न्यूक्लियोटाइड्स आहेत याच्यावरती पण आहे. मग DNA पासून काय तयार होतोय? RNA तयार होतोय. ह्या प्रोसेसला आपण म्हणणार आहोत ट्रान्सक्रिप्शन. काय म्हणणार आहोत? ट्रान्सक्रिप्शन. अँड व्हेन धिस RNA प्रोड्यूस प्रोटीन्स, नाउ दिस इज कॉल्ड ट्रान्सलेशन. ट्रान्सलेशन, डझंट इट अंडरस्टँड? दिस इज डबल हेलिक्स. DNA कुणाला सिंथेसाइज करू लागलेत? RNAला. डबल थ्रेड होता, सिंगल थ्रेडपासून RNA तयार होतो आणि हा RNA पुढे काय करतो? प्रोटीन तयार करतो. पण त्याला आता हे आपण अजून पुढे बघणार आहोत. याला थोडीशी मेन ॲमिनो ॲसिडची वगैरे गरज असते. मग ते तर ही जी प्रोसेस आहे याला ट्रान्सलेशन आपण म्हणतात. ट्रान्सलेशन असं म्हणतो. बघा, द सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड इन mRNA being produced is always complementary to the DNA strand used for synthesis. Beside there is uracil in RNA instead of thymine of DNA. This process of RNA synthesis is called as transcription. I again talk to you here. This is double helix DNA structure. From this DNA, single strand make the RNA, and this RNA also synthesize protein. DNA making RNA, this process is called transcription, and this RNA again synthesize protein. This is translation. Here is one important thing. Now हे जे आहे याच्यावरती काय आहे? स्पेसिफिक असे काय आहेत? कोडॉन्स आहेत. आणि ही जी सिक्वेन्स आहे इथे सुद्धा आपण बघितलं की नायट्रोजिनियस बेसेसचे कोडॉन होते, फॉस्फरिक ॲसिडचे कोडॉन होते. आता हेच कोडॉन परत काय आहेत? RNA वरती सुद्धा येतात. आणि याची ही जी स्पेसिफिक सिक्वेन्स असते ही आणि ह्या DNAची ही जी सिक्वेन्स आहे ही एकमेकांना पूरक असते. कशी असते? एकमेकांना पूरक असते. दिस इज द. आता ह्या DNAमध्ये हा जो थायमिन आहे, हा काय होता? थायमिन. तर हा DNAचा थायमिन ज्यावेळेस तो RNAमध्ये जातो त्यावेळेस काय होणार आहे? इथे युरॅसिलची निर्मिती होणार आहे. धिस प्रोसेस ऑफ RNA synthesis is called as transcription. Understand? Now, the mRNA form in nucleus comes in cytoplasm. It brings in the coded message from DNA. The message contains the codes for amino acid. The code for each amino acid consists of 3 nucleotides. It is called as triplet codon. बघा, फार सिंपल आहे, समजून घ्या काळजीपूर्वक. हे काय दिसतंय आपल्याला? न्यूक्लियस. राऊंड शेपमध्ये जो आहे हा काय? न्यूक्लियस आहे. न्यूक्लियसमध्ये काय असतात? आपले जेनेटिक मटेरियल, म्हणजे आपला हा DNA आहे. DNA कसा आहे? डबल हेलेक्समध्ये आहे. आता ह्या DNAच्या एका सिंगल स्ट्रँडपासून, एका दोऱ्यापासून काय तयार होणार आहे? mRNA. M मीन्स मेसेंजर.
मेसेंजर आर एन ए तयार होणार आहे. आता हा मेसेंजर आर एन ए कुठे तयार होतो? न्यूक्लियसमध्ये तयार होतो आणि हा न्यूक्लियसमधून न्यूक्लियसच्या बाहेर येतो. न्यूक्लियस कुठे आहे? सेलमध्ये आहे. सेलच्या बाहेर काय असतं? सायटोप्लाझम, पेशीद्रव्य ज्याला आपण म्हणतो. मग हा पेशीद्रव्य न्यूक्लियसमधून सायटोप्लाझममध्ये येतो, न्यूक्लियसमधून केंद्रकामधून तो सायटोप्लाझममध्ये पेशीद्रव्यामध्ये येतो. तर तो साधा नाही येणार. येताना तो काय करतो? आपल्यासोबत काहीतरी कोड मेसेज, सांकेतिक मेसेज घेऊन येतो, सांकेतिक काहीतरी घेऊन येतो. आणि हे सांकेतिक मेसेज घेऊन येताना तो अशा ट्रिपलेट फॉर्ममध्ये आणतो. म्हणजे 3 रेणूंचा एक बॉन्ड, ह्या 3 रेणूंचा एक बॉन्ड, ह्या 3 रेणूंचा एक बॉन्ड, आणि अर्थात ते कोडेड असतात. मगाशी आपण बघितलं. तर हा न्यूक्लियसमधून सायटोप्लाझममध्ये येत असताना हा मेसेंजर आर एन ए काय करतो? हे ट्रिपलेट न्यूक्लिओटाईड आहेत आणि यालाच आपण ट्रिपलेट कोडॉन असं म्हणणार आहोत. कळालं मित्रांनो? हा काय न्यूक्लियस आहे. न्यूक्लियसमध्ये mRNA काय करतोय? DNAच्या सिंगल स्ट्रँडपासून तयार होतोय. मग इथे तयार झालेला mRNA कुठे आला? बाहेर आला. म्हणजे कशात आला? सायटोप्लाझममध्ये. बाहेर येताना त्याने काय केले? 3 न्यूक्लिओटाईडचा एक बॉन्ड तयार झाला आणि म्हणून त्याला ट्रिपलेट कोडॉन असं म्हटलं जातं. आता हे जे सगळं आहे, याची सगळी जी माहिती आहे ही डॉक्टर हरगोविंद खुराना, अ सायंटिस्ट ऑफ इंडियन ओरिजिन, हॅज made an important contribution in discovery of triple codons for 20 amino acids. For this work, he has been awarded with the Nobel Prize in 1968 along with 2 other scientists. This is very important. बघा, मी मगाशीच तुम्हाला सांगितलं होतं DNA काय फॉर्म करतायत, आर एन ए काय फॉर्म करतायत? प्रोटीन्स. पण प्रोटीन्स फॉर्म लगेच होणार नाही. हे जे mRNA आहेत, मेसेंजर, हा जो मेसेंजर आर एन ए आहे, हा मेसेंजर आर एन ए काय होतोय? न्यूक्लियसमधून बाहेर आला. बाहेर येताना हा काय झालेला आहे? ट्रिपलेट कोडॉनच्या स्वरूपामध्ये आलेला आहे. हे त्याचे न्यूक्लिओटाईड आहेत. आता हा जेव्हा प्रोटीन सिंथेसाइज करेल, जेव्हा हा प्रोटीनची निर्मिती करेल, तर त्या प्रोटीनच्या निर्मितीसाठी कशाची गरज लागणार आहे? 20 ॲमिनो ॲसिडची गरज लागणार आहे. मग ही 20 ॲमिनो ॲसिडची जी गरज आहे, कशा पद्धतीने ते बनत जातात, याच्यासाठी अतिशय महत्त्वाचा शोध डॉक्टर हरगोविंद खुराना यांनी शोध लावला. त्यांच्यासोबत अजून 2 सायंटिस्ट होते आणि ह्या सगळ्या कामाबद्दल त्यांना नोबेल प्राईजने 1968 भूषवण्यात आलेला आहे. आता बघा, थोडंसं काळजीपूर्वक ह्या फिगरकडे बघा, म्हणजे आपल्याला कळेल. इच mRNA इज मेड अप ऑफ 1000 ऑफ ट्रिपलेट कोडॉन. धिस इज mRNA. हा जो mRNA आहे, हाच मी तुम्हाला इथे दाखवलेला आहे. हा काय झालेला आहे? न्यूक्लियसमधून सायटोप्लाझममध्ये आलेला आहे, न्यूक्लियसमधून बाहेर आलेला आहे. वी हॅव सीन हिअर 1000 ऑफ न्यूक्लिओटाइड्स. आपण इथे बघतोय 1000 ऑफ काय, त्याच्यावरती न्यूक्लिओटाइड्स आहेत. ॲज पर द मेसेज ऑफ mRNA, amino acid are supplied by the tRNA. For this purpose, tRNA has anticodon having complementary sequence to the code on mRNA. बघा, खूप सोपा आहे, समजून घ्या. न्यूक्लियसमधून हा मेसेंजर आर एन ए जेव्हा बाहेर आला सायटोप्लाझममध्ये, आता हा mRNA ला काय होणार आहे? हा जो tRNA आहे, ट्रान्सफर आर एन ए ज्याला आपण म्हणतो, ह्या ट्रान्सफर आर एन एवरती पण काय आहेत? असे 3 न्यूक्लिओटाईड आहेत, बरोबर आहे. आणि याला काय म्हटलं जातं? अँटीकोडॉन. आणि हे 3 अँटीकोडॉन ह्या ट्रिपलेट कोडॉनला काय आहेत? एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी आहेत, एकमेकांसाठी ते पूरक आहेत. यांच्या तिघांची आणि ह्या तिघांची अशी प्रॉपर गट्टी आहे की ते स्पेसिफिक प्रकारचा ॲमिनो ॲसिड तयार करतील. मग पुढे त्या ॲमिनो ॲसिडपासून प्रोटीन सिंथेसाइज होईल आणि मग त्या प्रोटीनपासून आपल्या बॉडीमधलं कुठलं तरी प्रॉपर काय होणार आहे? फंक्शन होणार आहे, आपलं स्ट्रक्चर प्रॉपर होणार आहे. त्यामुळे हा जो सिक्वेन्स आहे, इथे 1000 न्यूक्लिओटाइड्स आपण बघतोय, प्रत्येकावरती कोडॉन आहेत. तर ह्या कोडॉनवरती
हा TRNA काय करतो, या पद्धतीने त्याच्या स्पेसिफिक कोडॉनने काय होतो, मॅच होतो आणि इथे मग काय तयार होतात, ॲमिनो ॲसिड तयार होतात. फॉर एक्झाम्पल समजा इथे आपल्याला इथे एवढं क्लिअर दिसत नाही आहे, पण मी तुम्हाला सांगते CGT जर असेल आणि हा ट्रान्सफर RNAचा ह्या इथे हे जो मॅच झाला हा इथे आला, इथे एक ॲमिनो ॲसिड तयार झाला. मी तुम्हाला समजा मी इथे तुम्हाला दाखवते. समजा हा आपला काय आहे, असा आपला हा समजा mRNA आहे, याच्यावरती हे काय आहे, ट्रिपलेट असे कोडॉन आहेत, बरोबर आहे. आता ह्या ट्रिपलेट कोडॉनवरती काय झालेले आहेत, हा mRNA आहे. ह्या mRNAवरती काय झालेला आहे, हा ट्रिपलेट कोडॉन आलेला आहे, बरोबर आहे. बरोबर आहे. इथे समजा एक X प्रकारचा ॲमिनो ॲसिड तयार होईल, इथे परत ह्या तिघांमध्ये Y प्रकारचा ॲमिनो ॲसिड तयार होईल, अजून पुढे ॲमिनो ॲसिड तयार होईल आणि असे 20 ॲमिनो ॲसिड्स तयार होतात, बरोबर आहे. आणि हे ॲमिनो ॲसिड तयार होताना काय होता, हे बघा, अँटी कोडॉन हॅव्हिंग कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स टू द कोड ऑफ mRNA, दिस इज कॉल्ड अ ट्रान्सलेशन. यालाच आपण काय म्हणणार आहोत, ट्रान्सलेशन म्हणणार आहोत. mRNAवरती असलेले हे डिफरंट न्यूक्लिओटाईडला TRNAचे न्यूक्लिओटाईड काय होतात, कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्सने जोडले जातात आणि इथे काय होते, वेगवेगळ्या ॲमिनो ॲसिडची निर्मिती होते. ही निर्मिती अतिशय इम्पॉर्टंट आहे. ही असे 20 ॲमिनो ॲसिड्स तयार होणार आहेत, कारण याचे कोडॉन्स वगैरे राहणार आहेत आणि ह्या मेसेंजर न्यूक्लिओटाईडचे कोडॉन वेगळे राहणार आहेत. हे एकमेकांना जोडले गेले की प्रॉपर काय होणार आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे 20 टाईप्सचे ॲमिनो ॲसिड्स तयार होणार आहेत. बघा, नाउ ड्युरिंग दिस प्रोसेस द रायबोसोम कीप ऑन मुव्हिंग फ्रॉम वन एंड ऑफ mRNA टू अदर एंड बाय द डिस्टन्स ऑफ द ट्रिपलेट कोडॉन. मगाशीच आपण बघितलं की काय इथे 1000 ऑफ न्यूक्लिओटाईड्स आहेत मेसेंजर RNAचे. ह्या मेसेंजर RNAला हा TRNA काय करू लागलेला आहे, बरोबर, पूरक ट्रिपलेट तयार होतोय आणि इथे वेगवेगळे ॲमिनो ॲसिड तयार होत आहेत. कशाच्या मदतीने, RNAच्या, रायबोज RNAच्या मदतीने ॲमिनो ॲसिड काय होत आहेत, तयार होत आहेत. आणि हे फ्रॉम स्टार्ट टू एंड पॉईंट 1000 ऑफ न्यूक्लिओटाईड्स आहेत आणि हे असे जम्पिंग करत करत पुढे पुढे जातील, तेवढ्या प्रकारचे डिफरंट टाईप्स ऑफ ॲमिनो ॲसिड्स तयार होतील आणि हे सगळं रायबोज म्हणजेच RNAच्या मदतीने होत आहेत आणि यालाच आपण म्हणणार आहोत ट्रान्सलोकेशन्स. इथलं त्यांचं काय होऊ लागलं, प्लेस रिप्लेस होऊ लागली, जागा बदलू लागली. दिस इज कॉल्ड ट्रान्सलोकेशन. सच मेनी चेन कम टुगेदर टू फॉर्म कॉम्प्लेक्स प्रोटीन्स. these protein control various functions in the body of living organisms and their appearances too. बघा, इथे मी तुम्हाला एक फिगर ड्रॉ करून दाखवते. समजा आपला हा mRNA, ह्या mRNAवरती काय आहेत, हे वेगवेगळे न्यूक्लिओटाईड्स आहेत ट्रिपलेट फॉर्ममध्ये, बरोबर आहे. आता ह्या तिघांसोबत काय झालेला आहे, हा TRNA मॅच झाला, मग इथे एक ॲमिनो ॲसिड तयार झालं, ॲमिनो ॲसिड. इथे एक वेगळ्या फॉर्मचा ॲमिनो ॲसिड तयार होईल, इथे एक ॲमिनो ॲसिड तयार होईल. सपोज इथे X ॲमिनो ॲसिड तयार झालं, इथे Y, इथे Z. आणि हे काय होणार आहेत, ह्या अशा शृंखला, हे बॉन्ड तयार होत जाणार आहेत. काय तयार होत जाणार आहेत, बॉन्ड तयार होत जाणार आहेत. ह्या बॉन्डलाच आपण काय म्हणतो आहे, बघा, सच मेनी चेन कम टुगेदर टू फॉर्म कॉम्प्लेक्स प्रोटीन्स. इथे काय तयार होणार आहेत, कॉम्प्लेक्स प्रोटीन तयार होणार आहेत. त्यालाच पेप्टाइड बॉन्ड पण म्हटलं जाणार आहे. दिस प्रोटीन control various functions in the body of living organism and their appearances too. मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की प्रोटीन जे आहे ते आपल्या संपूर्ण बॉडीला काय करता आहे, संपूर्ण बॉडीचं स्ट्रक्चर, म्हणजे आपली बॉडीज पूर्ण प्रोटीन्सची बनलेली आहे. कशी बनली मी तुम्हाला आत्ता सांगितलं, DNA पासून RNA काय सिंथेसाइज करतायत, प्रोटीन्स. मग हे प्रोटीन आपल्या ओव्हरऑल बॉडीला काय करू लागले, कंट्रोल करू लागले, फंक्शनिंग करू लागलेले आहेत. Now, living organism
can produce new individual like themselves due to genes only, and some of those genes are transmitted to the next generation without any changes. This is very important. पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे किंवा सजीवातील जनुक जे आहेत ते सजीव निर्माण करतात आणि जशीच्या तशी पुढच्या पिढीकडे ते कॅरी करतात, वाहून नेली जातात. हे जनुके काय करतात, वाहून नेली जातात. ट्रान्समिटेड टू द नेक्स्ट जनरेशन विदाउट एनी चेंज, कुठलाही बदल न करता जशाचा तसे जातात. फॉर एक्झाम्पल, मग बऱ्याचदा बघा, जर आईचे केस कुरळे असतील तर त्यांच्या मुलांचेही कुरळे असतात. आईवडिलांचा रंग जर गोरा असेल त्यांच्या मुलांचा रंग गोरा असतो, किंवा कुठलं तरी बॉडी कॅरेक्टर जे पॅरेंट्समध्ये होतं तेच ऑफस्प्रिंगमध्ये दिसून येतं. म्हणजे काय झालं आहे, जीन्स आर ट्रान्समिटेड झालेत. कसे झालेत, नेक्स्ट जनरेशन पुढच्या पिढीमध्ये विदाउट एनी चेंज, कुठलाही बदल न करता झाले. ड्यू टू दिस सम ऑफ द कॅरेक्टर ऑफ पॅरेंट्स आर ट्रान्समिटेड टू देअर ऑफस्प्रिंग. However, some sudden changes occur in those genes. Sometimes any nucleotide of the gene change its position that causes a minor change, which is nothing but the mutation. What is mutation? बघा, त्याच्यासाठी ही फिगर आपण समजून घेऊ. दिस इज अवर ओरिजिनल सिक्वेन्स. दिस इज अवर RNA. डबल हेलेक्सपासून हा सिंगल RNA तयार झाला. मगाशी म्हटल्याप्रमाणे RNAवरती सुद्धा काय राहणार आहे, हे कोडॉन राहणार आहेत, स्पेसिफिक कोडॉन आहेत याच्यावरती. आता बघा, इथे तुम्ही बघू शकतात TAAGTGC आता हे जे ओरिजिनल सिक्वेन्स आहे ही अशीच्या अशी सिक्वेन्स पॅरेंट्सकडून त्यांच्या मुलांकडे ऑफस्प्रिंगकडे जायला पाहिजे होती, पण तसं न होता काय झालेलं आहे, जीन्समध्ये चेंज झाला. काय चेंज झाला बघा, आता खालची सिक्वेन्स बघा. टीला टी आहे, एला ए आहे, एला ए आहे, टीला टी आहे. आता हा जो आहे TGC हा संपूर्ण हा जो ट्रिपलेट आहे, हा TGC हा जो आहे हा एक न्यूक्लियोटाइड काय झाला, सरकला, आणि दुसरा इथे काय झालेला आहे, ट्रिपलेट कोडॉन आलेला आहे. दिस इज अ मायनर म्युटेशन. बघा, एकच ट्रिपलेट बॉन्ड काय झालेला आहे, रिप्लेस झालेला आहे. ओरिजिनल सिक्वेन्समधून काय झालेला आहे, TGC ऐवजी बघा हा TGC काय गेला, याच्यातला काढला गेला आणि त्याच्याऐवजी दुसरा ट्रिपलेट बॉन्ड आला GAT. आता काय झालेलं आहे, हा GTA हा बदललेला कोडॉन आहे. ह्या GTA कोडॉनशी हा tRNAचा कोडॉन मॅच होणार नाही, आणि हा मॅच न झाल्याने काय तयार होणार आहेत, काहीतरी जे प्रोटीन तयार होणार आहे त्याच्यामध्ये काहीतरी कमतरता राहील. त्याला पाहिजे ते तो प्रॉपर सिक्वेन्सली काहीतरी फंक्शन, काहीतरी कार्य असेल ते तो प्रॉपर करू शकणार नाही. म्हणजेच इथे काय तयार झाली, हे जे जीन्स आहेत आपले, हे जिनोम आहेत, ह्या जिनोममध्ये ही काय तयार झाली, काहीतरी डिसऑर्डर तयार झाली, काहीतरी कमतरता तयार झाली. आणि ही कधी कधी कशी असते, व्हेरी कन्सिडरेबल असते, लक्षात येण्यासारखी असते. दिस इज कॉल्ड म्युटेशन. ह्या जीनचा क्रम बदलण्याला, ह्या न्यूक्लियोटाइडचे क्रम बदलण्यालाच आपण काय म्हणणार आहोत, म्युटेशन म्हणणार आहोत. सम म्युटेशन मे बी मायनर, कधी कधी म्युटेशन होतात पण ते मायनर असतात, त्याच्यावरती आपल्या एवढ्या शारीरिक स्ट्रक्चर अँड फंक्शनवर फारसा काही फरक पडणार नाही. बट सम मे बी कन्सिडरेबल. पण कधी कधी हे जे म्युटेशन्स असतात हे खूप भयानक असतात, हे डिसऑर्डर तयार करतात. फॉर एक्झाम्पल, म्युटेशन मे कॉज द जेनेटिक डिसऑर्डर लाईक सिकल सेल ॲनिमिया. हा क्रम चुकल्यामुळे काय झालेलं आहे, ॲमिनो ॲसिडकडून तयार झालेलं जे प्रोटीन होतं तेच थोडंसं डिफेक्टिव्ह तयार होईल, म्हणजेच काय तयार होणार आहे, डिसऑर्डर तयार होणार आहे. फॉर एक्झाम्पल, सिकल सेल ॲनिमिया. मगाशी आपण बघितलं रिलेटेड टू ब्लड डिसऑर्डर आहे सिकल सेल ॲनिमिया. दिस इज अ एव्हरी लास्टिंग प्रोसेस, कधी न थांबणारी ही जी प्रोसेस ही कशी आहे, कधी न थांबणारी आहे. इट इज वन ऑफ द प्रूफ ऑफ डार्विन्स थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. आणि नॅचरल सिलेक्शनची ही डार्विनची जी थेरी आहे याच्यामध्ये सुद्धा आपल्याला हे बघायला मिळतं. तर आज आपण पाठामध्ये हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन मधला पहिला पार्ट बघितला आहे, हेरिडिटी अँड चेंजेस ऑफ हेरिडिटी. तर विद्यार्थी मित्रांनो, अपेक्षा करते की तुम्हाला हे समजलंच असेल. लॉकडाऊनचा पिरियडमुळे आपल्याला घर बसल्या टीचिंग करावायचे आहे.
अपेक्षा करते की तुम्ही सगळ्यांनी एक एक फिगर स्वतः काढून बघाल, प्रत्येक फिगरला नावं द्याल, स्वतः समजून घ्याल. व्हॉट इज म्युटेशन, DNA पासून RNA कसा तयार झाला, RNA पासून प्रोटीन कसं सिंथेसाइज झालं, या होल प्रोसेसला सेंट्रल डोग्मा आपण कसं म्हटलं, डिसऑर्डर कशा तयार झाल्यात, हे सगळं तुम्ही नीटनेट अभ्यासा. याच्यावरचे ह्या सगळ्या फिगर ड्रॉ करून तुम्ही मला पाठवा. मी काही क्वेश्चन्स तुम्हाला व्हॉट्सअपवरती सेंड करते, मला तुम्ही ते पाठवा. भेटूया पुढच्या पिरियडला. तोपर्यंत नमस्कार.